सार्थ मनाचे श्लोक परिपूर्ण निरूपणासहित वामन देशपांडे. श्लोक 40. निर्मोही अंतःकरणाने परमेश्वरासी अनुसंधान साध. मना पाविजे सर्व सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे, विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. शेवटी सुख म्हणजे तरी काय? आपल्या मनातला सुखाचा द्वैत संकल्पनांचा संपूर्ण काळोख नष्ट होणे म्हणजे सुखाची पहाट होणे. त्यासाठी अंतःकरणात भगवंताचं अधिष्ठान हवं. सूर्याला जवळ केल्याशिवाय अंधार कसा नष्ट होणार? सूर्य म्हणजे ज्ञान. ज्ञानाचा उदय झाला की अज्ञानाचा काळोख नष्ट होतो. ज्ञानमार्गाने भक्तीचा कळस जवळ केला की सुखाची बरसात व्हायला वेळ लागत नाही. त्यासाठी सर्वस्वाने भगवंताच्या चरणी निष्ठा प्रेमपूर्वक अर्पण तर करायला हवी. देहाची सुख ज्याला हवी त्याला परमसुख कशात आहे हे शेवटपर्यंत कळत नाही. विषाचे कांदे पिळून रस काढणारे तो पिणारे लोक अमृत म्हणून पितात. त्यातच त्यांना सुख वाटते. ते अमृत पिऊन कोणी कधी अमर होईल का? विषाचा कांदा तुम्हाला केवळ मरणच देतो. त्या रसाला अमृत म्हटल्यामुळे त्यात अमृतत्व कधी साठून येत नाही. शेवटी सुख म्हणजे मनातला परमेश्वर भक्तीचा सुखद गारवा. तो मिळविणे फार महत्त्वाचं. समर्थ प्रस्तुत श्लोकात मनाला उद्देशून सांगत आहेत की हे सज्जन मना, जिथे परमसुख साठलेले आहे तिथेच तू आदरपूर्वक लक्ष घाल. विषाचे कांदे हे सुखाचे कधीही सुखनिदान होऊ शकत नाही. त्यासाठी तुला अमृताचा शोध घ्यायला हवा आणि ते अमृत तर तुझ्या पाशीच आहे. निर्मळ निर्मोही अंतःकरणाने परमेश्वरी शक्तीशी अनुसंधान बाळग. तुला त्या सुखाची एकदा का चव लागली की मग मानवी देहावरचं तुझं लक्ष आपोआप उडून जाईल. विवेक जागा ठेव, अशुद्ध कल्पना पालटून टाक आणि श्री रामचरणांशी तुझी दृष्टी स्थिर कर. तो राघव निळाभोर होऊन तुझ्यापाशी वस्तीला आला की सुखाच्या अमृतात तू पोहायला लागशील. प्रभू श्री रामरायाला तू तुझं सार सर्वस्व अर्पण कर. त्या निळाभोर राघवाचे निळेपण तुझ्या मनभर झाले की केवळ सुख तुला मिळेल. फक्त राघवाच्या सहवासात सतत रहा. श्लोक 41. समष्टीचा विचार न करता आराधना कर. बहु हिंडता सौख्य होणार नाही. सिणावे परी नातुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोधविजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. श्लोक 41. खूप लोकांना तीर्थक्षेत्रावर जायला आवडतं. आज या देवाचा उपवास, उद्या त्या देवाची आरती, परवा देवीचा वार, प्रत्येक क्षण कुठल्या तरी देवाची आळवण करून देणारा. सूर्य उगवल्यावर जशा खूप वाटा दिसतात, परंतु प्रत्येक वाटेवरून पळत जाता येईल का? शेवटी आपली निश्चित अशी वाट शोधून मार्गक्रमण करणं नेहमीच महत्त्वाचं असतं. तसं एकाच देवाची पूर्ण भक्ती करणं, पूजा करणं, त्यालाच केवळ शरण जाणं महत्त्वाचं असतं. गीतेतला कृष्ण तर नेहमीच सांगतो की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. त्याचा अर्थ जाणून घेणे अगत्याचे असते. ज्ञानदेवांनी 3ऱ्या अध्यायात म्हटले आहे की देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यजावे अनायासे. ज्ञानेश्वरी 3:91. आपली एकच एक इष्ट देवता असावी, फक्त तिच्याच भक्तीत रममाण व्हावे. वेगवेगळ्या देवतांना सतत भेटण्याची गरज नाही. समर्थांनी हाच विचार जरा वेगळ्या पातळीवर मांडला आहे. समर्थ म्हणतात की सगळीकडे हिंडत बसलं तर सुख अजिबात मिळणार नाही. प्रत्येक ठिकाणी हिंडत शोधत फिरत राहावे तर सुख थोडेच मिळणार आहे, केवळ दमायला होईल. त्यात तीळमात्रही नाही. तरी हे मना, जरा विचार कर. मनाला एक शिकवण मिळायला हवी की आपण त्या कोदंडधारी श्रीरामाला शरण जायला हवे. तिथेच फक्त सुख आहे. तो श्रीराम
संपूर्ण काळजी घ्यायला समर्थ आहे. बा मना, समष्टीचा विचार करून वेगवेगळ्या देवतांची पूजा करू नकोस. तुझ्या मनाला एक बोध घेणे आवश्यक आहे की फक्त घननीळ श्रीरामाच्या नामसाधनेतच तू राहायला हवे, त्याच्या सहवासात राहायला हवे. तिथेच केवळ सुख आहे. श्रीरामचरणी तू लीन होऊन जा. श्लोक 42. श्रीरामवचन हाच आत्मशांतीचा मार्ग. श्रीरामवचन हाच आत्मशांतीचा मार्ग. बहुतां परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे, दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. समर्थ रामदास स्वामी हे रघुनायकाच्या प्रेमात पडले होते. ते प्रभू रामचंद्रांचे निस्सीम भक्त होते. त्यांचा प्रत्येक क्षण श्री राम स्मरणातच जायचा. स्मरणातच जायचा. सर्व सुख फक्त त्या श्रीरामचंद्रांच्या चरणाशी एकवटलेले आहे अशी त्यांची धारणा झाली होती. ते आपला प्रत्येक श्वास श्रीरामाच्या स्मरणात गुंफत होते. आपण जे पेरतो तेच शेवटी उगवून येते. आपण रामनाम पेरले तर रामनामच उगवून येते. परमेश्वराच्या ध्यानधारणेत जर आपण निमित्त मात्र राहिलो तर तो कसा भेटेल, त्यासाठी केवळ त्याचाच ध्यास लागायला हवा. समर्थ म्हणतात की श्रवण मननाचा विचार, निजध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उद्धार, बोलोची नये दासबोध 17:3-3. एकच आत्मविचार ते सांगतात की मन एकाग्र करून श्रीरामाच्या चिंतनातच आपण स्वस्थ बसायला हवे. बाकी काहीही करू नये, कारण त्यात कालक्षेप होतो, व्यर्थ हानी होते. श्रवण मनन आणि निधिध्यास या त्रिपुटीत आपला दीप उजळून निघायला हवा. प्रस्तुत श्लोकात समर्थ सांगत आहेत की हे मना, हे माझ्या मना, तुला आता श्रीरामाचं महत्त्व किती वेळ पटवत बसू, तेच ते सतत सांगण्यात काही अर्थ नाही. तू फक्त एकच खूणगाठ बांध की सुखाचा मार्ग म्हणजे अखंड श्रीरामवचनाचा मनाला पडलेला स्वप्न वास्तव पसारा. तो आवश्यक आहे. तू केवळ रघुनायकाला आपलेसे करून घे. बाकी काहीही विचार करू नकोस, कारण दीनबांधवांचे रक्षण करणे हे त्याचे ब्रीद आहे. त्याच विचारांचा सुवर्ण तोडा त्याने घातलेला आहे. हा श्रीराम आपल्या भक्तांना सतत हकारतो आहे. हे मना, तो रक्षणकर्ता श्रीराम जर प्रेमाने हकारतो आहे तर त्याच्यापाशी जायला नको का? त्याच्या राज्यात आपण वस्तीला गेलो तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. श्लोक 43. नरदेहाचे सोने करायची खूणगाठ. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे, रघुनायका विण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो. श्लोक 43. सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर आपण उच्चारत असलेली वाणी. या वाणी सामर्थ्याची विवेकाने पूजा करावी. उच्चारला जाणारा प्रत्येक शब्द हा अतिशय योग्यच असावा. वावगा शब्द कदापिही उच्चारला जाऊ नये. वाणीमध्ये मंत्र सामर्थ्य असते याची जाणीव व्हायला हवी. या वाणीला समर्थांनी फार महत्त्व दिले आहे. या वाणीनेच एकतर माणसं जोडली तरी जातात किंवा तोडली तरी जातात. माणसाच्या मनात जे जे असते ते वाणीरूपाने बाहेर येते. तो प्रत्येक क्षणाचा अनुभव असतो. त्यामुळे समर्थ म्हणतात, संसारातल्या मानवी संदर्भातल्या महत्त्वाच्या गोष्टी बोलण्यासाठीच फक्त वाणीचा उपयोग करावा. संसारातल्या मानवी संदर्भातल्या महत्त्वाच्या गोष्टी बोलण्यासाठीच फक्त वाणीचा उपयोग करावा. अन्यथा एकतर मौन पाळावं किंवा हरिनामात दंग व्हावं.
निदान बोलायचंच असेल तर फक्त भगवंताबद्दलच बोलावं, अन्य काहीही बोलू नये. हे वाणीचं बाह्यांग. परंतु अंतरंगात सुद्धा वाणी बोलतच असते. त्या मानवी अंतरंगातील वाणी ऐकू येत नाही, परंतु जिथे त्या वाणीचा उगम होत असतो तिथे त्या माणसाला तो प्रत्येक क्षणी कळतच असतो. म्हणून अंतरंगातील वाणीसुद्धा अप्रतिम असावी. तिथे सुद्धा हीन वाणी उच्चारली जाऊ नये. समर्थ या वाणीबद्दलच केवळ बोलत नाहीत, तर प्रस्तुत श्लोकातून ते आपल्या मनाला उद्देशून म्हणत आहेत की, माझ्या सज्जन मना, आपल्या जीवाशी एक पक्की खूणगाठ बांध. ती अशी की आपल्याला भगवंताने हा जो नरदेह दिलेला आहे त्याचे आपल्याला सोने करायचे आहे. तेच आपले हित आहे. हित कशात आहे हे एकदा का लक्षात आले की प्रवास सोपा जातो. या परमेश्वराचेच केवळ आपल्याला चिंतन करायचे आहे. त्या रघुनायकालाच आपल्या जवळ करायचे आहे. प्रत्येक जागृतावस्थेतल्या क्षणाला सामोरे जाताना केवळ त्या श्रीरामालाच आठवायचे आहे. त्यातच आपले हित सामावलेले आहे. भगवंताशी अनुसंधान ठेवायचे आहे. त्यातच आपला सर्व व्यवहार आपल्याला बंदिस्त करायचा आहे. आपल्या मनाच्या ब्रह्मकमळात केवळ तोच एक ध्यास हवा. हे सूत्र बा मना कधी सोडू नकोस. सूक्त 44. श्लोक 44. परमेश्वर एकांतामध्येच भेटतो. श्लोक 44. परमेश्वर एकांतामध्येच भेटतो. मना रे जनी मौन मुद्रा धरावी, मना रे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी अरण्य सेवित जावे. श्लोक 44. काही माणसं सतत काही ना काही बोलत असतात. त्या बोलण्यातून ईश्वरविषयक त्यांचं स्वतःचं जर काही चिंतन प्रकट झालं तर ऐकणाऱ्याला निदान काही आनंद मिळेल. संसारातल्या संदर्भांना जर मौखिक रूप मिळाले तर ऐकणारा मात्र कंटाळून जातो. आपण काय बोलतो, कुठे बोलतो आणि कुणाशी बोलतो आहोत याचे बहुतांश लोकांना भानच नसते. याचे एक कारण हे असते की त्यांना कसला ध्यास नसतो, कसला अभ्यास नसतो, भगवंताविषयी ओढ नसते आणि बोलण्यात सुद्धा आर्जवी हवासा वाटणारा गोडवा नसतो. अशी हजारो माणसं समर्थ भोवती पाहत होते. त्यांच्याविषयी समर्थांना विशेष काळजी वाटत नव्हती, कारण परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी अज्ञ असणारी माणसं तशी भोवती खूप पसरली होती. परंतु समर्थांना काळजी वाटत होती त्यांची, जी परमेश्वराचा ध्यास घेऊन एका ज्ञानमार्गावरून चालली होती. ती माणसं या अज्ञ माणसांबरोबर बोलत राहायची. ज्यांच्या हृदयात श्रीरामाच्या नामस्मरणाचा झंकार नाही, त्यांच्यासमोर श्रीरामाच्या नावाचा जप करून काय उपयोग. समर्थ प्रस्तुत श्लोकातून आपल्या मनाला सांगत आहेत की, माझ्या मना, लोकांमध्ये वावरताना तू पूर्ण मौन धारण कर. मौनाचं सामर्थ्य अफाट असतं, कारण तुझी श्रीरामभक्ती इतरांना कशी कळणार. फार बोलत सुटलास तर केवळ संसारातल्या सुखदुःखाशी व्यग्र असणाऱ्या लोकांना तुझी श्रद्धा आणि भक्ती कशी कळणार. लोकांशी कमीत कमी बोलत राहा. जर बोलायचेच असेल तर हरिभक्तांच्या सभेत श्रीरामाचं कीर्तन कर. आणि बा माझ्या मना, जिथे श्रीरामाविषयी हृदयापासून प्रेम नसेल ते घर तर ताबडतोब सोडून दे. तिथे क्षणभर सुद्धा राहू नकोस. त्यापेक्षा निर्मनुष्य अरण्यात वास्तव्य कर. तिथे तुला भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव येईल. परमेश्वर शेवटी एकांतातच भेटतो. या श्लोकाच्या निमित्ताने परमेश्वराच्या चिंतनात अखंड दंग असणाऱ्या हे संपूर्ण विश्व परमेश्वरी अस्तित्वाने भारलेले आहे. या अंतिम सत्याचा शोध घेऊ पाहणाऱ्या माणसांनी सतत अरण्यात राहावं असं समर्थांनी सांगितले आहे. मौनात एकांत असतो. जनात
राहून सुद्धा तुम्ही एकांताचं सुख भोगू शकता. थोडक्यात आपलं काहीही मत न मांडता आपण चिंतनात आणि श्रीरामाच्या नामस्मरणात दंग होऊन जावं. जनामध्ये कुठल्याही प्रकारची वाच्यता करू नये. मौनम सर्वार्थ साधनम चा हा नवा अर्थ आहे. श्लोक 45. शाश्वत समाधान न देणाऱ्यांचा सहवास नको. श्लोक 45. शाश्वत समाधान न देणाऱ्यांचा सहवास नको. जयाचेनी सांगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे. तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडी. श्लोक 45. अध्यात्माची ओळख त्यांनाच होते जे आध्यात्मिक वृत्तीचे असतात. माणसाच्या अंतःकरणात दुसऱ्याविषयी खूप प्रेम असावे लागते. प्रेम अर्पण करण्याची अगदी सहज अशी एक प्रवृत्ती असावी लागते. आपल्या संगतीने सर्वांना खूप आनंद व्हावा अशी आपली मानसिक बैठक असावी लागते आणि ज्यांच्या संगतीत आपला आनंद वाढेल अशी संगत लाभायला एक भाग्य असावं लागतं. मौनात राहावं असं सांगणारे समर्थ प्रस्तुतच्या श्लोकात सांगतात की श्रीरामाची आवड आणि ध्यास असलेल्या लोकांच्या संगतीत राहायला मिळणं हाही एक भाग्याचाच योग असतो. माणूस हा माणसात रममाण होणारा एक बुद्धिमान प्राणी आहे आणि उत्तम माणसांची संगत हा त्याचा परमानंदाचा क्षण असतो. या परमानंदाच्या क्षणाविषयी बोलण्या अगोदर समर्थ प्रस्तुत श्लोकातून एक महत्त्वाचा विचार मांडत आहेत आणि तो विचार आध्यात्मिक पातळीवरचा आहे. तसा विचार साधा वाटतो, परंतु तो प्रत्यक्षात रुजवणं खूप वेळेला माणसांना जमत नाही. समर्थ मनाला उद्देशून म्हणत आहेत की बा माझ्या मना, ज्याच्या संगतीत समाधान व्हायच्या ऐवजी समाधानालाच तडे जातात त्या माणसांच्या सहवासात तू कशाला रेंगाळत राहतोस? कारण त्यांच्या संगतीत आपल्याजवळ नित्य राहणारं हे अहंकाराचं भूत उफाळून उठतं आणि आपण श्रीराम विचारापासून दूर जातो. याचा अर्थ असा की ज्याच्या हृदयात परमेश्वराप्रती आदर नाही, प्रेम नाही, त्याच्या सहवासात आपलं समाधानच केवळ भंगत नाही, तर तुलनेत आपण श्रेष्ठ आहोत हा अहंकार काळीज व्यापायला लागतो आणि आपलं परमेश्वरावरचं लक्ष उडतं. आपण किती श्रीरामाचं चिंतन करतो आहोत हेच मग मनात घुमायला लागतं. याचा एक अर्थ आणखी असा निघतो की आपण स्वतःला विसरून श्रीरामाच्या स्मरणात विलीन होत नाही. म्हणून बा माझ्या मना, तू अशा कोरड्या मनांच्या सहवासात अजिबात राहू नकोस, कारण त्यामुळे आपलं श्रीरामाचं प्रेम वितळायला लागतं आणि मग आपल्याला काय शाश्वत सुख मिळणार. म्हणून श्रीराम विचारापासून आणि अखंड श्रीराम स्मरणापासून तू दूर होशील असा एकही क्षण जवळ बाळगू नकोस. श्लोक 46. श्रीरामचिंतनाशिवाय आयुष्य ते कसले. श्रीरामचिंतनाशिवाय आयुष्य ते कसले. मना जे घडी राघवे विण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका विण जो सीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे. श्लोक 46. माणसाच्या वृत्तीत देवाविषयी भक्ती हवी आणि अखंड नामस्मरणाचा ध्यास हवा. आपल्याला ईश्वराचं दर्शन व्हायला हवं, हे मनाशी सतत स्मरण हवं. एक क्षणभर सुद्धा भगवंताचं विस्मरण होऊन चालणार नाही, ही मनाशी खूणगाठ बांधायला हवी. समर्थपणे म्हणून गेले आहेत की काय ते करावे संपत्तीचे लोक, जानकी नायक जेथे नाही. जिथे श्रीरामाचं अनुसंधान नाही त्या श्रीमंत माणसांचा सहवास हवाच कशाला. जिथे परमेश्वरी अस्तित्वाचे तीर्थक्षेत्र नाही
त्या निर्बुद्ध ठिकाणी माणसानं रेंगाळावेच कशाला? श्रीरामाचे जिथे स्मरण नाही ती श्रीमंती काय कामाची? श्रीरामाचं स्मरण हीच माणसाची खरी श्रीमंती. येणारा पैसा कसा निघून जातो हे खूप वेळेला कळत नाही, पण श्रीरामाच्या स्मरणाने दगड तरल्याची कथा मात्र सत्य आहे. समर्थ म्हणतात, जेथे नाही माझ्या श्री राम समर्थ, जेथे नाही माझ्या श्रीराम समर्थ, त्याचे जिणे व्यर्थ कोटी गुणे. जिथे श्रीरामाचं गुणगान नाही त्यांचे जिणे व्यर्थ आहे. माणसांजवळ आणखी काहीही नसले तरी चालेल, परंतु त्याच्याकडे श्रीरामाचं अखंड नामस्मरण हवं. प्रस्तुत श्लोकातून समर्थ तोच विचार समर्थपणे प्रकट करीत आहेत. समर्थ म्हणतात की श्रीरामाच्या चिंतनात जर मन दंग होत नसेल तर तो क्षण फुकट गेला म्हणून समजावे. आपण जगत असताना कुणाच्या नावाने श्वास घेतो त्यावर आपल्या आयुष्याची संगती ठरते. श्रीरामाच्या जपामध्ये प्रत्येक क्षण घालवला तर त्या कोदंडधारी श्रीरामाचा सहवास मिळाल्याशिवाय राहणार नाही, आणि त्या श्रीरामाच्या अखंड चिंतनाचा ध्यास नसेल तर ते आयुष्य कसले? सगळेच आयुष्य नासून जायला कितीसा वेळ लागणार? वा माझ्या मना, श्रीरामाचं स्मरण आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात जर घुमत नसेल तर आयुष्याचा घात झाला असे तू खुशाल समज. कारण श्रीरामाचं स्मरण न करता केलेले कोणतेही कार्य शेवटी परम दुःखाला कारणीभूत होते. रघुनाथाच्या स्मरणाशिवाय जगणे म्हणजे आयुष्य जगण्याचा तो क्षीण आहे. तो क्षीण घेत मग जगायचे कशाला? म्हणून बा माझ्या मना, श्रीरामाच्या चरणांवर लक्ष केंद्रित करून त्याचे अखंड नामस्मरण कर. तोच एक ध्यास धर, त्यातच तुझे अंतिम हित आहे. श्लोक 47. जाणता भक्त ही सर्वोत्तम अवस्था. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊन राहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्लोक 47. सगुण साकार भक्तीच्या पायऱ्या दृश्य स्वरूपाच्या असतात. निर्गुण निराकारामध्ये पूर्णपणे मिसळून गेलेला भक्त चटकन ओळखू येत नाही. अपार भक्तीतून ज्ञानाची पहाट होते, आणि एकदा काही ज्ञानाची पहाट झाली की दृश्य भक्ती अदृश्यात विलीन होते. आकारातूनच निराकाराकडे जाणारा हा ज्ञानोत्तर भक्तीचा मार्ग म्हणजे दृश्य अदृश्याचा स्वतःपुरताच रंगलेला खेळ असतो. ज्ञानभक्ती ही अवस्था केवळ श्रेष्ठ ज्ञानी साधकालाच प्राप्त होते. परमेश्वराच्या चिंतनात प्रत्येक क्षणी साक्षी राहणारा हा आत्मा एका क्षणी अशी काही अलौकिक पातळी गाठतो की त्याला परमेश्वराचे दर्शन झालेले असते. तो त्याचा परमानंद असतो. अव्यक्त पातळीवर चिंतनाच्या अलौकिक डोहात चिंब भिजून गेलेला भक्त दृश्य पातळीवर मात्र सर्व व्यवहार छानपणे करीत असतो. ज्ञानदेवांनी एका अभंगात म्हटले आहे की, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. ज्ञानोत्तर भक्तीची ही अवस्था प्राप्त व्हावी ही साधकाची आत्म्याला मारलेली प्रेमळ हाक असते. ही अवस्था प्राप्त झालेले आपले संत कवी हे सारे अनुभव विश्व सतत आपल्या अभंग ओव्यातून प्रकट करत असतात. समर्थांनी प्रस्तुतच्या श्लोकातून भगवंताची खूण पटलेल्या, भगवंताची गाठ पडलेल्या संतांची काय मानसिक अवस्था असते याचे दर्शन दिले आहे. तो समर्थाचा नित्याचा अनुभव आहे. समर्थ आपल्या मनाला उद्देशून म्हणतात की, बा माझ्या मना, जाणता भक्त ही एक सर्वोत्तम अवस्था आहे. हे तू ध्यानात घे. आपल्या भोवती श्रीरामाची निळीभोर प्रभा पसरलेली आहे. हे एकदा का जाणवायला लागले की आपल्या लोचनांना केवळ श्रीरामाचे दर्शन प्रत्येक क्षणी होत राहते. आपले डोळे उघडे असले तरी आणि डोळे मिटलेले असले तरी, कारण एकदा का आपल्या अंतःकरणात
नीलवर्ण श्रीराम प्रभू वस्तीला आले की आपल्या देहाचे देऊळ होऊन जाते. आपल्या हृदयात श्रीराम आहे ही भक्तीची, ज्ञानाला मारलेली गळामिठी आहे हे तू एकदा लक्षात घे. सगुण साकार दर्शनातून अंतःकरण व्यापून राहिलेल्या निर्गुण निराकाराकडे जाणारे मन हा एक साधना मार्ग आहे हे जाणून घेणारा भक्त हा श्रीरामाचा सर्वोत्तम दास होतो. कारण व्यक्त जगात सगुण भक्ती करणारा तो सर्वोत्तम दास निर्गुण निराकार वाटेवरून चालायला लागलेला असतो. श्लोक 48. सर्व धर्म पालन म्हणजे श्रमांचे निवारण. सर्व धर्म पालन म्हणजे श्रमांचे निवारण. सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्य वाचा, स्वधर्मीची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्लोक 48. ज्या परमेश्वरामुळे ही भूतसृष्टी निर्माण झाली, जी जीवसृष्टी निर्माण झाली, त्या प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे अस्तित्व आहे हे जाणून त्या सर्वांठायी अपार प्रेम व्यक्त करीत परमेश्वराच्या या व्यक्त अस्तित्वाचे स्मरण ठेवत आपण जर ईश्वराच्या चिंतनात अखंड दंग झालो तर आपल्या आयुष्याला एक सुंदर असा शांतीचा आणि समृद्धीचा हवाहवासा वाटणारा आकार आपोआपच प्राप्त होतो. स्वकर्माची फुले अर्पून या परमेश्वराची पूजा करणे हा मग आपला धर्म होतो. नेमून दिलेले विहित कर्म प्राणपणाने करणे, स्वकर्मात दंग होऊन त्या ध्यासानेच ईश्वराची पूजा करणे, याहून स्वधर्म वेगळा कसा? ज्ञानदेवांनी म्हटले आहे, म्हणून करावा स्वधर्मू, जो करिता हिरोनी घे श्रमू, उचित देईल परमू पुरुषार्थ राजू. ज्ञानेश्वरी 18:949. स्वधर्माने वागले की केलेल्या श्रमाचे आपोआपच निवारण होते. शांतीचा मोक्ष आपोआप गाठता येतो. त्यातच तर पुरुषार्थ आहे. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक माणूस एका स्वकर्मरेषेवरून चालतच असतो. त्याचं भान ठेवून ईश्वराच्या चिंतनात अवघा देह दंग झाला की मोक्षाच्या शिखराकडची वाटचाल सहजगत्या होते. किंबहुना मोक्ष ही संकल्पनाच गळून पडते. समर्थ म्हणतात, सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. स्वस्वरूप जाणून घेऊन त्यात दंग राहून त्या स्वरूपाशी परमेश्वराच्या नामस्मरणाने अनुसंधान राखणं महत्त्वाचं. स्वरूप कळल्याशिवाय स्वशक्तीचा शोध लागणार कसा? आणि ही शक्ती नामस्मरणातच साठून आहे याचे ज्ञान व्हावे लागते. हा झाला स्वधर्म. समर्थांनी प्रस्तुतच्या श्लोकातून या साऱ्याचा विचार फार सुरेखपणे केला आहे. समर्थ म्हणतात की ज्यांचा अवघा देह परमेश्वराच्या अखंड चिंतनाने झंकारलेला आहे, अवघा क्षण त्याचंच व्यक्त होत आहे. स्वकर्म करता करताच प्रत्येक क्षण आपला प्रत्येक श्वास त्या श्रीरामाच्या नामरूपात गोवला गेला आहे. नाम उच्चारात ज्याची वाणी सतत दंग झाली आहे, तोच परमेश्वराच्या स्वरूपात आपोआप विलीन होतो. तोच स्वधर्माच्या वाटेने चालत राहतो. असा परमेश्वराचा दास धन्य आहे. तो सर्वोत्तम दास आहे. एवढेच नव्हे तर स्वकर्म आणि स्वधर्माच्या वाटेवरचा तो एक परमश्रेष्ठ भक्तराज आहे. श्रीरामाचं स्मरण नित्य करणारा हा सर्वोत्तम दास जगी धन्य होऊन जातो. श्लोक 49. परमेश्वराचे स्वरूप एकच आहे. सदा बोलण्यासारिखे चालत आहे. अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजे लेश नाही श्रमाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा.
श्लोक 49. काही माणसं ही व्यक्तात आणि अव्यक्तात एकच असतात. उक्ती आणि कृती त्यांची एकच असते. ज्ञान, भक्ती आणि परमशांती त्यांच्यापाशी सदैव नांदत असते. आपल्या नेमून दिलेल्या कर्मापासून ती माणसं क्षणभर सुद्धा विचलित होत नाहीत आणि ईश्वराच्या नामचिंतनापासून एक क्षण दूर होत नाहीत. मनाने ईश्वर चिंतनात दंग असलेली, परमेश्वराच्या भजनामध्ये दंग असलेली आणि व्यक्त जगात आपल्या कर्मात दंग असलेली ही माणसं वास्तविक एक अलौकिक सृष्टी स्वतःसाठी आणि सर्वांसाठी निर्माण करतात. त्यांना पाहून आपण चटकन म्हणतो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. अर्थात अशी माणसे समाजात खूप कमी असतात, दुर्मिळ असतात. अंतरंग आणि बहिरंगात एक सुसंवाद त्यासाठी असावा लागतो. परमेश्वराची पूजा कशी करावी, त्याच्या चिंतनात कसं बुडून जावं आणि आपल्या कर्तव्यात कसं दंग व्हावं याचं एक भान मिळवणं त्यासाठी आवश्यक असतं. ज्ञानदेवांनी अशा लोकांचं फार सुंदर वर्णन केलेले आहे. तो देह संगे तरी असे, परी चैतन्या सारिखा दिसे, पाहता परब्रह्माचे निकसे, चोखाळू भला. ज्ञानेश्वरी 4:115. ही माणसं देहधारी असतात, सर्व कर्मे करीत असतात, चार माणसांसारखीच दिसतात, परंतु त्यांच्या अस्तित्वात ईश्वराप्राप्तीचं चैतन्य नुसतं सळसळत असते. मूर्तिमंत चैतन्य म्हणजे काय तर ही माणसं. परब्रह्माची कसोटी लावता त्या माणसांचे अंतःकरण अत्यंत शुद्ध तर असतेच, परंतु निर्मळ प्रवाही स्रोत त्यांच्या शरीरातून वाहत असतो. तो प्रवाह म्हणजे प्रभू रामचंद्रांचं अखंड नामस्मरण. अशा माणसांविषयी समर्थ प्रस्तुत श्लोकातून सांगत आहेत. समर्थ म्हणतात की अशी श्रेष्ठ साधक मंडळी सतत जसं बोलतात तसंच वर्तन करतात. सर्व देवांची पूजा करताना त्यांच्या एक गोष्ट ध्यानात आलेली असते की परमेश्वराचं स्वरूप एकच आहे. सर्व देवांना पाहताना, त्यांची पूजा करताना त्यांच्या एक गोष्ट ध्यानात येते की हा परमेश्वर एकच आहे. सगुण भक्तीसाठी त्याची विविध रूपे दिसतात. भक्तांसाठी त्याने विविध रूपे घेतली आहेत. त्या सगुण साकार देवाची भक्ती करताना त्या भक्तांच्या मनात कसलीही शंका नाही की हा परब्रह्म वास्तविक निर्गुण निराकार आहे. तो सर्वत्र भरून आहे. सर्व जीवात तो सामावलेला आहे. त्याविषयक त्यांच्या मनात कसलाही भ्रम नाही. असाच भक्त श्रीरामाचा सर्वोत्तम दास असतो. एकाकार ईश्वराची कल्पना समर्थांनी इथे मांडली आहे. श्लोक 50. जेव्हा मन परमेश्वरी संकेतांनी भारले जाते. जेव्हा मन परमेश्वरी संकेतांनी भारले जाते. नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्लोक 50. ज्याच्या अंतःकरणात भक्तीचा विशुद्ध झरा वाहतो आहे, ज्याला परमेश्वराच्या सगुण साकार दर्शनाची प्रचंड ओढ आहे, ज्याच्या वाणीतून अमृताचे रसास्वाद अखंडपणे झिरपत राहतात, ज्याच्या निर्मळ हास्याला देवत्वाचा स्पर्श होतो, ती भक्त मंडळी निराळी असतात. संसार करतात इतरांसारखा, परंतु त्या मुखजळात ते कधीही डुंबत बसत नाहीत. त्यांना परमेश्वराची विलक्षण ओढ लागलेली असते. संसारात राहूनही ती सांसारिक सुखदुःखांपासून अलिप्त असतात. ज्ञानदेवांनी अशा माणसांच्या चित्तवृत्तीविषयी असे म्हटले आहे की सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे, मना माझी. ज्ञानेश्वरी 2:226. अशांचे व्यक्तातले संसार सफल तर होतातच, पण परमेश्वराशी
त्यांनी जे अनुसंधान राखले आहे त्यात ते पूर्ण यशस्वी होतात. समर्थांनी म्हटले आहे की बोलोनिया मुखे तैसी क्रिया करी, धन्य ते संसारी ब्रह्मज्ञानी. जेव्हा आपलं मन पूर्णपणे परमेश्वरी संकेतांनी त्याच्या चिंतनाने भरून जाते तेव्हा जगण्यातली कृती आपोआप शांत होत जाते. मन शांत होते. परमेश्वराचे अस्तित्व आपल्या सभोवती दाटून आले आहे याची त्याला जाणीव होते. अशा ज्ञानी भक्तांची अवस्था कशी होते याचे वर्णन समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून असे केले आहे की अशा भगवत भक्तांच्या मनात कधीही कामविकार जागा होत नाही. त्यांच्या मनात कसलीही भावभावना व्यक्त होत नाही. ते पूर्णपणे उदासीन असतात. उदासीन म्हणजे पूर्णपणे अनासक्त आयुष्य जगत असतात. ते वृत्तीने पूर्णपणे ब्रह्मचारी असतात. त्यांच्या मनात कामवासनेचा कधी उदय होत नाही. त्यामुळे त्यांचे ब्रह्मचारीपण त्यांना अधिक शांत करीत जाते. ते अधिक तेजस्वी होतात. त्यांच्या मनातली तमोवृत्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते. मन पूर्णपणे निवलेले असते. अध्यात्माच्या वाटेवरून चालणारे हे मुक्त प्रवासी असतात. अखंड परमेश्वराच्या चिंतनात, त्यांच्या नामस्मरणात ते इतके दंग झालेले असतात की त्यांचे मन पारदर्शक झालेले असते. त्यांची प्रत्येक कृती ही ईश्वरार्पण झालेली असते. असे हे प्रभू श्रीरामचंद्रांचे दासानुदास या त्रैलोक्यात धन्य होत. असे हे प्रभू श्रीरामचंद्रांचे दासानुदास या त्रैलोक्यात धन्य होत. श्लोक 51. श्रीरामाचा सर्वोत्तम दास कोण? मध्ये मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी, प्रपंचिक नाही जयाते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्लोक 51. गीतेतल्या दुसऱ्या अध्यायात अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले की स्थितप्रज्ञ कसा ओळखावा, त्याची नेमकी चिन्हे कोणती? अखंड समाधी सुख घेणाऱ्या स्थितप्रज्ञाची जी स्थिर बुद्धी असते ती कोणत्या लक्षणांनी ओळखायची? तेव्हा स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना ज्ञानदेवांचा श्रीकृष्ण म्हणतो की अर्जुना, तयाच्या ठाई कामक्रोधू सहजे नाही आणि भयाते नेणे कही परिपूर्ण तो. ज्ञानेश्वरी 2:295. ज्याच्या मनातून अगदी सहजपणे ते कामक्रोधासारखे षड्रिपू गळून पडतात आणि भयाचा स्पर्श कधी होत नाही, असे पूर्ण पुरुष स्थितप्रज्ञ असतात. अशा माणसांपासून हे रिपू दूर पळून जातात. असे हे पूर्ण पुरुष ईश्वराच्या चिंतनात सतत मग्न असतात. ते नित्य तृप्त असतात. त्यांचं मन अत्यानंदाने परिपूर्णपणे ओसंडत असते. माणसाच्या मनात जर अभिलाषा पोसत गेली तर ती माणसाला स्वसुखापासून वंचित करते. म्हणून साधकांनी मद मोह मत्सर यांच्यापासून दूर गेले पाहिजे आणि गुणांवर प्रेम करीत, गुणांची पूजा करीत, प्रत्येक आत्म्यात ईश्वर आहे हे गृहीत धरून प्रत्येकाशी स्नेहपूर्ण व्यवहार केला पाहिजे. स्वार्थबुद्धी सांडून व्यवहार केला पाहिजे. किंबहुना स्वार्थ हा शब्दसुद्धा मनात कधी उमटता कामा नये. आपल्या मनावर आपण पूर्ण काबू मिळविला तरच स्थितप्रज्ञाची लक्षणे ओळखण्याची ताकद कदाचित मिळेल. समर्थ प्रस्तुत श्लोकातून हाच विचार मांडत आहेत. समर्थ आपल्या मनाला उद्देशून म्हणतात की बा माझ्या मना, ऐश्वर्याचा मद अंगी कधी बाणवू नकोस. कधी कोणाचा मत्सर करू नकोस. स्वार्थबुद्धीने कुणाशीही व्यवहार करू नकोस. संसारात फार गुंतू नकोस. हे सर्व संदर्भ तू सोडून दे, तरच तुला आत्मसाक्षात्कारी पुरुषांनी मळवलेली अध्यात्म्याची वाट दिसायला लागेल. मग मन अगदी निष्कलंक कर. समर्थांनी या निमित्ताने असे सांगितले आहे की श्रीरामाचा सर्वोत्तम दास तो असतो
जो काम, क्रोध, मत्सर आदी षड्रिपूंपासून पूर्णपणे अलिप्त असतो. त्याला स्वार्थ म्हणजे काय ते ठाऊक नसते. प्रपंचाची कुठलीही उपाधी त्याला बंदिस्त करीत नाही. ज्याचे बोलणे अतिशय नम्र असते. वाचा म्हणजे वाणी, ती अतिशय शुद्ध आणि रसाळ असते. त्या वाणीवर श्रीराम अस्तित्वाचे शब्दचरण उमटलेले असतात. ज्याच्या वाणीला सुगंध प्राप्त झालेला असतो, असा हा पूर्ण पुरुष ईश्वराचा सर्वोत्तम दास म्हणून ओळखला जातो. माणसाच्या कुठल्याही इच्छेला कामवासनेचा शाप लागलेला असतो. म्हणून इच्छा पूर्णपणे जाळून टाकावी आणि ईश्वरी नामस्मरणाच्या रामराज्यात सुखाने राहावे, म्हणजे स्वर्गसुख आपोआप मिळेल. अखंड रामजप हाच षड्रिपूंवर विजय मिळविणारा रामबाण आहे. श्लोक 52. परमात्म्याच्या स्वरूपात परमभक्त विलीन होतो. कमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभ वादे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्लोक 52. भक्त आणि त्याची भक्ती हा एक सत्यात उतरलेला, हवाहवासा वाटणारा स्वप्न प्रवास आहे. परमेश्वराची अष्टप्रहर भक्ती करणारा संत नामदेव काय किंवा साधकावस्थेत पोचलेला एखादा योगी पुरुष काय, त्याची परमेश्वराची अलौकिक भक्ती हा एक सुंदर योग असतो. कारण त्या भक्तीत काहीही मागणे नाही, कुठलाही दांभिकपणा नाही, कुठेही देखावा नाही. समुद्राच्या काठावर क्षितिजाने झुकावे तसा भक्त परमेश्वराच्या अस्तित्वाशी लीनपणे झुकलेला असतो. भक्ताची भक्तीतली पूर्णावस्था हा परमेश्वराच्या लेखी एक भाग्ययोग असतो. अर्जुन श्रीकृष्णाच्या भक्तीत तसा पूर्णपणे तल्लीन झाला होता. समर्थ रामदास तर श्रीरामाच्या नामस्मरणात स्वतःला विसरून गेले होते. निष्काम भक्तीची एक सुरेख रेषा ज्ञानदेवांनी 3ऱ्या अध्यायात रेखाटली आहे. ज्ञानदेव म्हणतात, तो भक्त असतो कसा तर, जो अंतरी दृढू परमात्मरूपी गुढू, बाह्यतरी रूढू लौकिकू जैसा. ज्ञानेश्वरी 3:68. परमात्म्याच्या स्वरूपात विलीन झालेला हा परमभक्त दिसायला मात्र 4 चौघांसारखा दिसतो आणि तसाच जगतो. समर्थांनी प्रस्तुत श्लोकात अशा योगी पुरुषांविषयी, भक्तांविषयी सांगितले आहे. समर्थ म्हणतात, जो परमात्म्याच्या चिंतनात सतत दंग असतो, त्या परमात्म्याचे स्वरूप समजावून घ्यायला उत्सुक असतो आणि त्या परमेश्वराच्या दर्शनासाठी खूप आतुर असतो, तो परमभक्त फार वेगळा असतो. तो कधीही कर्मफळाशी लिंपला जात नाही, दंभाने जगत नाही, वादविवाद कधीही घालत नाही. तो फक्त परमेश्वराच्या अलौकिक रूपाला न्याहाळण्याचा प्रयत्न करतो आणि त्या सुखात स्वतःच डुंबायला लागतो. त्या परमेश्वराशी सुसंवाद साधण्यात त्याला खूप आनंद मिळतो. स्वतःचा शोध घेत घेत तो परमेश्वराच्या चरणांशी रत होतो. भक्तीचा मूळ पुरुष हा जर परमेश्वर असेल, तर त्याचा शोध घेत त्याच्याशी सुखसंवाद करायला त्या परमभक्ताला खूप आवडते आणि हा सुखसंवाद तो इतर भगवत भक्तांना सांगतो. असा हा भक्त त्या सर्वोत्तम श्रीरामाचा दासानुदास होऊन जातो. असा हा दासानुदास भक्त हा ज्या भक्ती जगात धन्य आहे, हा ह्या भक्ती जगात धन्य आहे, असे समर्थ म्हणतात. या निमित्ताने समर्थ भक्तांची भक्ती आणि ईश्वर स्वरूप पाहण्याचा त्यांचा ध्यास सांगत आहेत. श्लोक 53. जो सर्वांशी सरळ, तो सर्वात प्रिय.
सदा अर्जवी प्रिय तो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. परमेश्वराशी अनुसंधान साधणारा भक्त हा विवेकी असतो. त्याची वाणी संपन्न असते. त्याच्या सत्य वचनाला चंदनाचा सुगंध असतो. त्याचं जगणं म्हणजे सर्वांसाठी सुखाचा झुळझुळणारा वारा असतो. भक्त आणि त्याची निष्काम भक्ती निष्कपट असते. भक्त हा ज्ञानी असतो. ज्ञानोत्तर भक्तीच्या वाटेवरून तो चालत राहतो. भक्ताच्या मनात कुठल्याही प्रकारची फसवणूक नसते. सर्वांसंबंधी त्याच्या मनात अफाट प्रेम असते. त्याची निर्व्याज प्रीती सर्वांनाच खूप हवीहवीशी वाटते. सर्व गोष्टी त्याच्या जवळ असतात. महत्त्वाचं म्हणजे विवेकाची कास धरून तो आपली मार्गक्रमणा करीत असतो. नम्रता हा त्याचा प्रधान गुण. अर्जवी गोड स्वभाव हे त्याचे न संपणारे धन. अशा भक्तांविषयी समर्थ सतत बोलत आहेत. अफाट अशा भक्तीच्या बाजारपेठेत वावरणारे हे संत पुरुष ही भक्तीची पेठ होती. त्यातलेच समर्थ हे एक होते आणि समर्थ बोलताना आत्मानुभवी बोलत आहेत. भक्त हा सर्वांचा आवडता असतोच, परंतु तो देवाचा अत्यंत लाडका असतो. अशा भक्तांच्या शोधात वास्तविक देवच असतो. त्या भक्तीच्या विविध छटा समर्थांनी या मनाच्या श्लोकातून चितारल्या आहेत. समर्थ प्रस्तुत श्लोकातून आपल्या मनाला सांगत आहेत की, बा माझ्या मना, जो सर्वांशी सरळ वागतो, सर्वांना प्रिय होऊन जगतो, सर्व लोकांना अगदी हवाहवासा वाटतो, तो भक्त निराळाच असतो. तो सतत गोड तर बोलतोच, परंतु सत्य वचनच तो बोलतो. तो सत्याविना आणखी काहीच बोलत नाही. त्याच्या बोलण्यातला विवेक, त्याच्या चालण्यातला विवेक, त्याच्या जगण्यातला विवेक हा एक भक्ती क्षेत्रातला चमत्कार असतो. त्याला असत्य म्हणजे काय ते माहीत नसते. किंबहुना सत्य असत्याच्या पलीकडचे ईश्वरी सत्तेचे वैभव तो भोगत असतो. आपल्या भक्तीविषयी सुद्धा तो काही बोलत नाही. तो फक्त ईश्वरी अनुभवाविषयीच स्वतःशी बोलल्यासारखा बोलत राहतो. असा हा भक्त त्या सर्वोत्तम श्रीरामाचा अत्यंत आवडता आणि लाडका होऊन जातो. असा हा दासानुदास त्या जगातला धन्य पुरुष समजावा. असे भक्त स्वतः हा भवसागर तर तरून जातातच, परंतु अन्य अज्ञ जनांना सुद्धा तारून नेतात. त्यामुळे भोवतीचे सर्व लोक त्याच्या सहवासाला आसुसलेले राहतात. त्या भक्ताशी 2 शब्द बोलायला मिळावे ही त्यांची आस राहते. कारण इतर जनांना अशा भक्तांशी बोलताना प्रत्यक्ष ईश्वराशी बोलल्याचा आनंद मिळत राहतो. ईश्वराचे अस्तित्व ते अशा परमभक्तात शोधत राहतात आणि त्या इतर लोकांना ईश्वराचे दर्शन या भक्तांमध्येच होते. श्लोक 54. साधकाला परब्रह्माची चाहूल लागलेलीच असते. साधकाला परब्रह्माची चाहूल लागलेलीच असते. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पने छेनी मेळी, चळेना मनी निश्चय दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्लोक 54. तेवणाऱ्या वातीला पाठ आणि पोट दोन्ही नसते. तेवणाऱ्या वातीला पाठ आणि पोट दोन्ही नसते. वात ही चहू बाजूंनी प्रकाशच परावर्तित करते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दिवा नेला तरी त्याचा प्रकाश देण्याचा धर्म कधी बदलत नाही. चलनी नाणं कुठूनही दिले तरी त्याची चलनशक्ती एकच असते. अभ्यास आणि ध्यास या दोन्ही गोष्टी त्या प्रकाशदायी दिव्यासारख्या असतात. सर्वत्र केवळ प्रकाश, फक्त आपला अभ्यास हा आपला ध्यास हवा. सर्वत्र केवळ प्रकाश, फक्त आपला अभ्यास हा आपला ध्यास हवा. समर्थांनी तर बालपणातच श्रीरामाचा ध्यास घेतला. टाकळीला नंदिनी आणि गोदावरीच्या संगमावर उभे राहून त्यांनी श्रीरामाचे नामस्मरण केले होते. पहिल्यांदा आपल्याला त्या नामस्मरणाचा अभ्यास हवा.
तोच आयुष्याचा ध्यास व्हायला हवा आणि हे सारे बालपणापासून हवे. नामस्मरणाचा ध्यास लागल्याशिवाय त्यातली मंत्रशक्ती जागृत होत नाही. नामस्मरण हा आयुष्याचा ध्यास असतो. असा ध्यास नामदेवाला बालपणापासून लागला. विठ्ठलाच्या नामस्मरणात तो सतत दंग असायचा, इतका की त्या परब्रह्म विठ्ठलास त्याच्याशिवाय करमायचे नाही. प्रस्तुतच्या श्लोकात समर्थ त्या अलौकिक ध्यासाविषयीच बोलत आहेत. समर्थ म्हणतात की लहानपणापासून प्रभू श्रीरामचंद्रांचा कारुण्य ओलावा मिळायला हवा. आपलं तारुण्य पण भोगवादी अशा संदर्भात घालवत शरीराचे चोचले पुरे करत जर घालवलं तर प्रभू श्रीरामचंद्रांचं कधीतरी दर्शन होईल का? ते शक्य नाही. त्यासाठी ऐन तरुणपणी विजनवासात जाऊन रघुनायकाच्या नामस्मरणात अष्टप्रहर दंग व्हायला हवे. त्या घननीळ श्रीरामाचं दर्शन व्हावं ही मनाची तहान हवी, तरच ते शक्य आहे. जनसामान्यात नांदत असलेली ईश्वर कल्पना पाहून सर्वसामान्य माणूस गोंधळात पडतो, परंतु कधीही साधकाच्या मनात तो गोंधळ जागृत होत नाही, कारण त्या परब्रह्माची चाहूल त्याला अखंड नामस्मरणातून लागलेली असते. त्याच्या मनातला दृढ निश्चय त्याला देवाच्या पवित्र वाटेवर कधी आणून सोडतो ते त्या साधकालाच कधी कळत नाही. त्याच्या मनातली अविचल निष्ठा त्याला या ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर नेते. अशी साधक माणसंच भगवंताची लाडकी असतात. ईश्वराच्या गळ्यातले तेच फक्त सर्वोत्तम ताईत होतात. श्लोक 55. अलौकिक माणसाच्या हृदयात संपूर्ण विश्वच असते. अलौकिक माणसाच्या हृदयात संपूर्ण विश्वच असते. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्लोक 55. एकूणच जीवसृष्टीवर सर्वांगाने प्रेम करणं हे सर्वोत्तम भक्तीचं लक्षण आहे. कुणाविषयी कसलाही असूया भाव नाही, कुणाविषयी घृणा नाही, कसलाही स्वार्थ नाही, कुठल्याही प्रकारचं काम करून घेणं नाही, किंबहुना कुठल्याही प्रकारची मनी अभिलाषा नाही. ही एक मानवी अवस्था झालेली असते. ते मन पुण्यक्षेत्र होते, कारण त्याच मनात केवळ ज्ञानोत्तर भक्तीचा सूर्योदय होतो. त्याच प्रकाशात चंद्र शीतलता प्रकट होते. त्याच मनात ईश्वरी करुणतेची स्तोत्रे उमटत असतात. दयार्द्रता तिथे सतत पाझरत असते. शांततेची नादवलय तिथे सतत उमटत राहतात. अशी माणसं निराळीच असतात. त्यांचा वसंतोत्सव बारमाही बहरत असतो, कारण त्यांना ईश्वरी अस्तित्वाचा केवळ शोध लागलेला नसतो, तर त्या निळ्याभोर प्रभू रामचंद्रांचा सहवास त्यांना सतत लाभत राहतो. त्यांचं मन त्या नीलवर्णी रंगात न्हात असते. अशा लोकांची स्थिती कितीतरी संतांनी वर्णिली आहे. ज्ञानदेवांनी 12व्या अध्यायात अशा माणसांविषयी फार सुंदर लिहिले आहे. ते म्हणतात, जो यथा लाभे न तोखे, अलाभे न पारुखे, पावसे विण न सुके, समुद्र जैसा. ज्ञानेश्वरी 12:210. पाऊस नाही पडला म्हणून नद्यांसारखा समुद्र कधी आटत नाही. तशी ही माणसं काहीही दिले तरी हर्षाने नाचत नाहीत, की काहीही मिळाले नाही म्हणून सुकून जात नाहीत. ही माणसं समुद्रासारखी अथांग असतात. समुद्राला कितीही नद्या येऊन मिळाल्या म्हणून तो कुठे दुथडी भरून वाहायला लागतो का? त्याची सीमा तो कधीच ओलांडत नाही. ज्ञानदेवांनी अशा माणसांची एकूणच स्थिती कशी असते ते सांगताना एक फार सुंदर विचार मांडला आहे. ते लोक कसे असतात तर, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. ज्ञानेश्वरी 12:213.
हे संपूर्ण ज्ञात अज्ञात विश्व माझ्यामध्ये एकवटले आहे. ते विश्व माझे नांदते घर आहे. अशी ज्याची मनस्थिती झालेली असते तो अलौकिक माणूस संपूर्ण विश्वच आपल्या हृदयामध्ये साठवून घेतो. तो त्या अफाट विश्वाचा एक भाग होऊन जातो. पंचमहाभूतांमध्ये एक भूत तो होतो. समर्थांनी अशा लोकांविषयी प्रस्तुत श्लोकात म्हटलं आहे की ज्यांच्या मनातल्या सर्व वासना, आशा, निराशा नष्ट झाल्या आहेत, ज्यांच्या हृदयात केवळ प्रेमाचे अमृत कुंभ भरून वाहत आहेत, अशा ज्ञानोत्तर भक्तीच्या अंतिम पायरीवर उभ्या असलेल्या भक्ताला देवच नमस्कार करतो. देव त्यांचा ऋणी होतो. या निमित्ताने समर्थांनी ज्ञानोत्तर भक्तीची विलक्षण अवस्था सांगितली आहे. केवळ प्रेम हीच खरी भक्तीची पहिली पायरी आहे हे समजून घेणे अगत्याचे आहे. असा भक्त हा देवाचा सर्वोत्तम दास असतो. असा भक्त धन्य होय. सूक्त 56 श्लोक 56. ज्ञानभक्तीत डुंबलेल्याला देवाशिवाय स्वतंत्र अस्तित्व नाही. ज्ञानभक्तीत डुंबलेल्याला देवाशिवाय स्वतंत्र अस्तित्व नाही. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगी दासपाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. स्वतःचं अस्तित्व विसरून जेव्हा माणूस भगवंताच्या अनुसंधानात रममाण होतो तेव्हा तो एक साधक न राहता ईश्वरापासून अलग राहून त्याच्या नामस्मरणात दंग होत नाही, तर तो त्याचाच होऊन जातो. भक्त ईश्वरामध्ये आपोआप विलीन होतो. त्याला वेगळे अस्तित्वच राहत नाही. तो जगत असलेल्या देहाला समष्टीचे संदर्भ शिल्लक राहत नाहीत. तो आपोआप सर्वांचा होऊन जातो. चंद्राची शीतल किरणं जशी सर्वत्र सारखी पडतात, तसा तो सर्वांसाठीच शीतल होऊन जातो. सर्वांना हवाहवासा वाटू लागतो. अशा माणसांच्या अंतःकरणातून एक प्रेमाची सरस्वती वाहतच राहते. त्याचा प्रत्येक शब्द मंत्र सामर्थ्य होऊन येतो. त्याने जरी केवळ कृपामयी नजर फिरवली तरी दुःखी कष्टी लोकांचे दुःख संदर्भ नाहीसे होतात. ईश्वराच्या चरणांशी स्वतःचं अस्तित्व पूर्णपणे अर्पण करणारा हा भक्त परमेश्वराचा अत्यंत लाडका होऊन जातो. सर्वोत्तम परमेश्वराचा लाडका सुपुत्र झालेला हा ज्ञानी भक्त आणि त्याची कहाणी अलौकिक असते. त्यात भक्ताला भगवंताची खूण पटलेली असते. त्याच्या अस्तित्वात तो न्हात असतो. परमेश्वराने त्याच्याच हातात घेतलेला असतो. नदी समुद्राला मिळाली की तिला जसे स्वतंत्र अस्तित्व राहत नाही, तसं या ज्ञानोत्तर भक्तीत डुंबून गेलेल्या भक्तांना देवाव्यतिरिक्त स्वतंत्र अस्तित्वच राहत नाही. अशी माणसं समाजात कशी दिसतात, कशी वागतात याचे कुतूहल समष्टीला असते. अशा माणसांचे वर्णन समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून केलेले आहे. समर्थ म्हणतात की दीनदुबळ्यांना एका शक्तीचा सतत आधार असतो. त्यांच्या हाकेला परमेश्वराव्यतिरिक्त कुणीच ओ देत नसतो आणि त्या परमेश्वराचं अस्तित्व त्या दीनदुबळ्यांना या अलौकिक भक्तांच्या रूपातून घडते. कारण दीनदुबळ्यांविषयी अशा लोकोत्तर पुरुषांच्या मनात करुणेचा अपार सागर असतो. त्यांना त्या पीडित जनतेची सेवा करायला अधिक आवडते, कारण ती सेवा परमेश्वर त्यांच्या रूपाने करवून घेतो. अशी माणसं मनाने खूप चंद्रशीतल असतात. मनाने मौशार कापसासारखी असतात. त्यांची भाषा अतिशय गोड असते. त्या भाषेतून करुणा वाहत असते. तिथे माणसांविषयी प्रेम सारखे उमटत राहते. ती अतिशय स्नेहशील असतात. त्यांच्या स्वभावात अनुकंपा असते. जे गरीब लोक असतात त्यांचा ते सांभाळ करतात. त्यांना क्रोध संताप माहीत नसतो. त्यांचा क्रौर्याशी इतकाही संबंध नसतो की क्रोध म्हणजे काय, संताप म्हणजे काय. केवळ करुणेची बरसात करणारी ही माणसं अशा भक्तांचा
परमेश्वर दास होऊन जातो ते लोक खरोखरच धन्य होत. पीडितांना सावरून घेणारे, त्यांची सेवा करणारे हे संत लोक खरोखरच धन्य होत. श्लोक 57. श्लोक 57. भगवंताशी संवाद साधण्यासाठी निष्कलंक मन हवे. भगवंताशी संवाद साधण्यासाठी निष्कलंक मन हवे. जगी होईजे धन्य या रामनामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. श्लोक 57. देवाची पूजा करताना, मंत्र जपात मग्न होताना आपल्या मनात ऐहिक सुखाचा विचार कदापिही असता कामा नये. आकाराची पूजा करताना मन निराकार पाहिजे. मनात कसलाही हेतू ठेवून देवाची पूजा करण्यात काय अर्थ आहे? या सांसारिक संदर्भातल्या हेतुपूर्तीसाठी देवाची पूजा अर्चा करणारे खूप लोक आहेत, पण त्या पूजेला काहीही अर्थ नाही. जीवन जर कृतार्थ व्हावं असं खरोखरच वाटत असेल तर हेतुविरहित ईश्वर प्रेम मनात अलगदपणे उमलून यायला हवं. भगवंताचे नाव सतत ओठात तरंगत ठेवून आपली विहित कर्मे मनापासून करणं याला पर्यायच नाही. सर्वांच्या आत्म्यात देवाचे वसतिस्थान आहे. म्हणून परमेश्वराशी संवाद साधायचा असेल तर प्रत्येक जीवातल्या परमात्म्याला आपण वंदन करायला हवे. कुणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. परमेश्वराशी अनुसंधान राखताना जीवाशी अनुसंधान प्रथम राखता यायला हवे. मनाचा मवाळू असल्याशिवाय ते कदापि शक्य नाही. धिन्य संबंधी म्हणून प्रेम हवे, ममत्व हवे. देवाच्या राज्यात प्रवेश करण्यापूर्वी इथल्या मर्त्य जीवनाच्या संदर्भात आपलं मन निष्कलंक हवं, प्रेममय हवं. भगवंताशी संवाद साधण्यासाठी त्याची फार गरज आहे. सर्व मोहांवर विजय मिळवून आपल्या भौतिक गरजांचा पूर्ण विसर पडल्यावर, केवळ ईश्वराच्या दर्शनाची ओढ लागल्यावर जेव्हा देवाची पूजा होते, तेव्हा एका अलौकिक आनंदाच्या प्रदेशात जायला मन आणि शरीर मुक्त होतं. तेव्हाच प्रत्येक क्षणी मनातच केवळ नव्हे तर प्रत्येक रंध्रारंध्रात श्रीरामाचा जप आपोआप सुरू होतो. सर्वत्र घननीळ भगवंताची पावलं सर्वत्र दिसायला लागतात. मन प्रसन्न होतं. ही अवस्था कशी प्राप्त होते यासंबंधी समर्थ प्रस्तुत श्लोकातून सांगत आहेत. समर्थ म्हणतात की ईश्वरी उपासना करायची असेल तर मन उदासीन हवे. उदासीन याचा अर्थ चेहरा गंभीर नव्हे, तर उदासीनता म्हणजे निष्काम अवस्था. सर्व कर्म करूनही त्या कर्मफलापासून आपल्याला पूर्ण अलिप्त करणारी सुंदर अवस्था. आपण केलेली सर्व कर्म ईश्वराला अर्पण करायची सुंदर बुद्धी. आपण आपल्या श्रीरामाची पूजा करत आहोत, मनापासून करीत आहोत. मला त्या घननीळ श्रीरामाकडून मोक्ष नको की काहीही नको. मला केवळ त्याचं अस्तित्व जाणवलं तरी मी सुखी होईन. केवळ दर्शन सुख एवढीच मनातली सुप्त इच्छा. ही झाली उदासीन वृत्ती. ती बाणवल्याशिवाय भक्ती करणं म्हणजे स्वतःचीच फसवणूक करून घेणं. रामनामाने तशी उदासीन अवस्था परमभक्ताला धन्यावस्था प्राप्त करून देते. सगुणोपासनेतून निर्गुण निराकाराकडे नेणारी ज्ञानोत्तर भक्ती माणसाला श्रीरामाच्या दर्शनाची वाट शोधून देते. त्यासाठी मनाने पूर्ण मोकळी वृत्ती ठेवून रामभक्तीत तल्लीन झाले तर तो माणूस भक्तीच्या क्षेत्रात अंतिम सुखाचा मार्ग गाठल्याशिवाय राहणार नाही. श्लोक 58. विषयरूपी घनदाट अरण्य व मोहाच्या ठेचा. विषयरूपी घनदाट अरण्य व मोहाच्या ठेचा. नको वासना विषयी वृत्तीरूपे, यदर्थी जडे कामना पूर्व पापे. सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पना लेश तो ही नसावा.
श्लोक 58. उदासीन वृत्ती ही वास्तविक परमेश्वराकडून भक्ताला मिळालेली सर्वश्रेष्ठ अशी देणगी आहे. सर्व भावनांच्या पलीकडे जाऊन षड्रिपूंच्या आहारी न जाता मनपूर्वक देवाची पूजा करणारा भक्त हा एक उदासीन वृत्तीचा अलौकिक नमुना असतो. मनात फळाची कसलीही वासना निर्माण न होणं, फलाशा न बाळगणं, किंबहुना आशा म्हणजे काय हे ठाऊक नसणं, यासाठी पूर्वपुण्य लागतं. जन्मापासूनच त्यासाठी उदासीन वृत्ती लागते. अभ्यासाने साध्य होणारी ही गोष्ट नाही, तर त्यासाठी जन्माजन्माचा ध्यास हवा, ईश्वर भेटीचा प्रवास हवा. मनात कुठलाही विचार प्रकट न होता केवळ ईश्वर भावाच्या साक्षीने जगत राहणं ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी परमेश्वरी प्रसाद मिळावा लागतो. समर्थांनी हे सारे आपल्या मनाला उद्देशून सांगितले आहे. ते केवळ या श्लोकातच नाही, तर मनाच्या श्लोकांमधून हे सारे सांगण्याचा समर्थ वारंवार प्रयत्न करीत आहेत. प्रस्तुत श्लोकातून हा विचार समर्थांनी वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. समर्थ म्हणतात की माझ्या मना, एक गोष्ट तू ध्यानात घे. मनात कुठल्याही प्रकारची विषय वासना उत्पन्न होऊन चालणार नाही. आपण जगत असलेल्या आयुष्यात विषयरूपी घनदाट अरण्य लागतात. तिथे मोहाच्या ठेचा वारंवार लागतात. कारण या मानवी दृश्य प्रपंचात माणसांचं मन फार मोठ्या प्रमाणात गुंतत जातं. दृश्य संसार हेच आयुष्याचं एक ध्येय होऊन जातं. तिथेच मन गुंतत जातं. आपण श्रीरामाची पूजा करतो, देवळात जातो, अगदी कीर्तन प्रवचन ऐकतो, परंतु मन मात्र संसारातल्या संदर्भात गर्क झालेलं असतं. मग त्या ईश्वरी वाटेवरच्या आपल्या प्रवासाला काय अर्थ राहिला? ज्या दिवशी तो उत्कट उदासीन वृत्तीचा क्षण आपल्या आयुष्यात येतो, तेव्हा आपल्या नामस्मरणात मग कुठल्याही प्रकारची विघ्न येत नाहीत. समर्थ म्हणूनच म्हणतायत की माझ्या मना, दृश्य वस्तूत तू आपलं मन अजिबात गुंतवू नकोस. दृश्य संसारातले संदर्भ तुझ्या रामोपासनेत आणू नकोस. आपलं गेल्या जन्मीचं जे पूर्वपाप आहे ते आपल्या ईश्वर भक्तीच्या वाटेवर येऊन उभं राहिले की श्रीरामाची भेट होत नाही. म्हणून केवळ श्रीरामाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेलं मनच नामस्मरणासाठी तू सिद्ध ठेव, तरच नामस्मरण होईल आणि मानसपूजा सिद्धीस जाईल. निष्काम मनाने श्रीरामाला चिंतित गेलास तर श्रीरामरायांचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. मनात कुठल्याही प्रकारच्या कल्पनेचा मागमूस सुद्धा राहता कामा नये. समर्थांना या श्लोकाच्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की मन निष्कलंक ठेवून केवळ श्रीरामाच्या विचाराने भारून जाऊन नामस्मरणात दंग व्हावं, त्याला पर्याय नाही. श्लोक 59. मुक्त विचारांमुळे श्रीरामाचे दर्शन दुर्लभ. मुक्त विचारांमुळे श्रीरामाचे दर्शन दुर्लभ. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. श्लोक 59. मानवी मन हा एक अजबखाना आहे. विचारांचा अव्याहत चालणारा कारखाना आहे. इथे कुठल्याही प्रकारच्या विचारांना मज्जाव नाही. शिवाय कुठल्या प्रकारचे विचार मनात आहेत हे दुसऱ्या माणसाला कदापिही दिसत नाही. कारण मनात चालणाऱ्या मनोकामनांचा आकार नाही. परंतु त्या विचारांना विकारांचा अज्ञात शाप मात्र जरूर असतो. त्या प्रचंड शापाच्या दडपणाखाली मानवी मन पुन्हा अज्ञानातच वावरत राहते. जमिनीखालचा हा प्रचंड काळोख जसा केवळ पेरलेल्या बीला कळतो, तसे त्या मनातल्या विचारांचे असते. म्हणून जिथे सतत विचारांच्या विषारी कामनांच्या महाकाय लाटा मनातल्या समुद्रात उसळलेल्या असतात, अशा त्या मनाला चिरंतन शांती कशी मिळणार? त्या खवळलेल्या मनाच्या राज्यात मग ईश्वरी संकल्पनेची
ईश्वरी साक्षात्काराची आस कशी मूळ धरणार? नामस्मरणाचा घोष त्या मनात कसा घुमणार? मन पूर्णपणे निर्विकार आणि परमशांत अवस्थेत असल्याशिवाय, चित्तात त्या प्रभू रामचंद्राला भेटायची आस लागल्याशिवाय, त्या घननीळ श्रीरामाविषयी मन पूर्ण भरून आल्याशिवाय त्याची नाजूक पावलं ऐकू कशी येणार? हे सारे सांगण्याचा हेतू एवढाच की मनात देवाशिवाय कुठलाही विचार रुजता कामा नये, कारण या मनात तऱ्हेतऱ्हेचे विचार सतत उमटत राहतात हे समर्थांना ठाऊक होते. प्रस्तुत श्लोकातून त्या आपल्या मनाला समर्थ सांगत आहेत की, बा माझ्या मना, नाना प्रकारच्या कल्पना करीत सुटले की कोट्यावधी विचारांचे मोहोळ आपोआप फुटतात आणि त्या कामनारूपी विचारांच्या मधमाशा आपल्या देहाला चावत सुटतात. त्या मधमाशांपासून सुटकाच होत नाही. बा मना, जेवढ्या कल्पनांचे पंख लावशील तेवढा तू उडत सुटशील. मग एका जागी बसून नामस्मरण करण्याची वृत्ती तुझ्यात कशी बळावणार रे? अशा या तुझ्या मुक्त विचारांच्या वृत्तीमुळे तुला श्रीरामाचे दर्शन कसे रे होणार? श्रीरामाची भेट हवी असेल, त्याच्या अस्तित्वाची निदान जाणीव हवी असेल, तो आपल्या भोवतीच आहे हे लक्षात यायला हवे असेल, तर त्याच्या नामस्मरणात तू दंग हो. तुझ्या मनातल्या स्वार्थी विचारांचा हा रात्रंदिवस चालणारा कारखाना तू बंद करून टाक, कारण अशा विमनस्क अवस्थेत श्रीरामाच्या चिंतनात तू कधीच दंग होणार नाहीस. समर्थ अशा लोकांविषयी म्हणतात की, ज्यांच्या मनातच राम नाही, त्यांच्याच मनात विचारांचे काहूर उमटतात. ज्यांच्या मनात श्रीरामाविषयी परम आदर नाही, त्यांच्या मनात रामाविषयी प्रीती जडेलच कशी? ज्या गोष्टीविषयी प्रीती असते तीच गोष्ट केवळ मनात रेंगाळत राहते. तुमच्या मनात श्रीराम असेल तर विषय वासना आणि कामना मनात एरझाऱ्या घालणार नाहीत आणि श्रीरामाची आस लागली तर त्या श्रीरामाविषयी मन तृप्त होऊन डोलू लागेल, अन्यथा नाही.